बघा, माझं काहीतरी भाग्य समजावं लागेल। आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्तानं माझा मित्र अर्जुन दादा यांच्यासोबत तर आपले कन्नड तहसीलचे नायब तहसीलदार साहेब उगले साहेब हे माझ्या शेतामध्ये एक योगायोगाने आज सदिच्छा भेट देण्यासाठी आलेले आहे। आणि मी आल्यानंतर मी त्यांना पहिले त्यांनी मला विचारलं तर शेती वगैरे कशी आहे, उत्पन्न कसं आहे। तर मी त्यांना सांगितलं शेती चांगली आहे, उत्पन्न पण खूप निघतं, परंतु माझ्या आसपासचे जे खेडे तालुके आहेत त्यांच्यापेक्षा मला 2 रुपये कमी म्हणजे क्विंटल मागं 200 रुपये कमी दरानं माझी काकडी ही व्यापाऱ्याला द्यावं लागती। त्याचं कारण असं आहे, त्यात व्यापाऱ्याची चूक नाही, कारण जो गाडीवाला माझ्याकडे एक वेळेस काकडी घेण्यासाठी आला तो दुसरूंदा परत माझ्याकडे येत नाही, कारण आमचे रस्ते इतके खराब आहे, गाडीमध्ये 10 क्विंटल जरी लोड भरला तरी पाठी तुटण्याची शक्यता असते। त्यामुळे 200 रुपयांना लॉस काकडी मला विकावं लागते। एका एकरमध्ये माझं उत्पन्न 400 क्विंटल जरी पकडलं तरी 200 रुपये क्विंटलनं 80,000 रुपयाचा एका एकरमध्ये एका शेतकऱ्याचा लॉस आहे। तर मग कन्नड तालुक्यापासून 22 किलोमीटर अंतरावरती जे गावं जुळत्या ते प्रत्येक शेतकऱ्याचा या रस्त्याअभावी लॉस होतोय। आणि एक दुःखद गोष्ट एक वाटती का MP चे गाडीवाले सुद्धा माझ्याकडून काकडी घेण्यासाठी आले आणि ते पहिले विचारता का तुमच्या तालुक्याचा आमदार कोण, आणि ते आम्हाला सुद्धा सांगायला लाज वाटते। आणि तुम्ही काय करता, आम्ही शेती करावी की रस्ते दुरुस्त करावे, हे एक आमच्या मनाला एक शोकांतिका वाटती। म्हणून साहेबापुढं आज आल्यानिमित्ताने मी एक घराणं मांडलेलं आहे, साहेब ते माझं लवकरच दूर करतील अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा करतो। धन्यवाद सर, आपलं म्हणणं बरोबर आहे। आपल्या तालुक्याचे तहसीलदार जे आहेत विद्याचरण कडवकर साहेब अत्यंत चांगले माणूस आहेत, ते निश्चितच आपल्याला न्याय देतील, मी या ठिकाणी त्यांच्यातर्फे गवाही देतो। आणि आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि SDO साहेब दोन्हीही चांगले अधिकारी आहेत, आपण त्यांच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे आणि पोहोचल्यानंतर निश्चित आपल्याला रस्ता मिळेल। आणि जे आपण बोललात राजकारणाविषयी मी काही जास्त बोलू शकत नाही, आपण जर घरानं मांडलं व्यवस्थितरित्या आणि आपल्या गावातर्फे ग्रामपंचायततर्फे ठराव दिला आणि जर आपण व्यवस्थित या शेतकऱ्यांची संमती नसू देत पण जर आपला हा शेताचा रस्ता नकाशावर असेल तर निश्चितच आपल्याला न्याय देण्याचा प्रयत्न हा 100% आम्ही प्रशासनातर्फे करू, ही आपली या ठिकाणी मी आपल्याला निश्चित आश्वासित करू इच्छितो। आणि पुन्हा एकदा सांगतो, आमचे जे तहसीलदार साहेब आहेत अत्यंत चांगले आणि मनमिळावे आहेत, त्यांना असेच युवक आवडतात आणि ते युवकाला मदत देखील करतात। त्यामुळे आपण तहसीलला आल्यानंतर निश्चित साहेबांना भेटा, आपल्याला निश्चितच यावर तोडगा निघेल असं मी आश्वासित करू इच्छितो। धन्यवाद, मला या ठिकाणी आपण बोलावलं आणि मला पण शेतीची आवड आहे, मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे म्हणून मी शेतात नेहमी येतो आणि या तऱ्हेने मला खूप आनंद झाला की आमच्याकडे सुद्धा अशीच शेती होईल ही अपेक्षा करतो। धन्यवाद, परत एकदा आपले अभिनंदन, असेच आपली प्रगती हो आणि शिवजयंतीच्या पुन्हा एकदा मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी मी थांबतो। धन्यवाद।